शुभप्रभात मित्रांनो. आजचा दिवस मस्तपैकी मिसळणे चालू झाला. आज होती होळी, आपला मराठी सण. त्याच्यामुळे देविका मॅडमने झटपट नाश्ता उरकला. नाश्त्याला एकदम आवडता आयटम असल्यामुळे कधी नाश्ता करण असं झालं होतं. मग देविका मॅडमने मिसळ दिल्यानंतर मिसळ एकदम पोटभर सकाळ सकाळ चपकवली. ऑफिसची सगळी कामं उरकून लवकरच दुपारी घरी आलो, कारण आज होळीमुळे घरी पुरणपोळीचा बेत होणार होता आणि होळी पण पेटवायला जायचं होतं. देविकाच्या निवेदाचे सगळे आयटम तयार झाल्यानंतर आम्ही गेलो मोठ्या घरी. सण म्हटलं की घरचं वातावरण एकदम प्रसन्न असतं. सगळ्यांची लगबग चालू असते. बुधू, पूजा आणि दिदी एकदम टकटक होऊन तयार होते. आपल्या घरातल्या सर्व महिला वर्गांनी होळीची पूजा एकदम प्रसन्नमय वातावरणात शांततेत केली. पप्पू शेटणे आणि मी होळी पेटवली. घरच्या बारक्या पोरांबरोबर आपलं टप्पू शेट पण अशा सणांना एकदम उत्साही असतात. शिल्या पिल्यांसकट घरच्या सगळ्यांनी होळीचं दर्शन घेतलं आणि सगळ्यांनी मिळून बोंब ठोकली. अशा पद्धतीने आपली संस्कृती सांभाळून होळीचं दर्शन घेऊन आम्ही निघालो गावाकडे, कारण गावात आमच्या खूप मोठी होळी पेटलेली असते. इकडे जाताना बुधू, पूजा, आई आणि दिदी सगळेच मागे लागले. मग सगळे सोबत गेलो आणि हनुमंतरायांचं दर्शन घेतलं. तिथं निवेद वगैरे ठेवले. सगळ्यांनी दर्शन वगैरे घेऊन गावातली सगळ्यात मोठी होळी तिथे दर्शन घेऊन घरी आलो आणि शेवट पुरणपोळीवर ताव मारला. भेटू उद्या.